थेट जाऊयात संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सध्या आदित्य ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधतायत। पण ही समोरची पण पूर्ण लागणार आहे बरं का कपाशी कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। कृष्णा, आदित्य ठाकरे हे शेतकऱ्यांच्या पिकाचं जे नुकसान झालंय ते पाहणी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाचोड या गावी पोहोचलेले शेतकऱ्यांशी संवाद साधतात। आता देखील आपण पाहिलं तर तिथे ज्या ठिकाणी पाहणी करतात तिथे कपाशीचं पीक आहे आणि त्यावेळी आता देखील त्यात गुडघाभर एवढं पाणी आहे। हे पाचोड माजी मंत्री तथा खासदार भुमरे यांचं गाव आहे आणि तिथे हे पाहणी करतात शेतकरी त्यांच्याशी संवाद साधत आहेत। निश्चित कृष्णा, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। खाली घे ना, अरे भूम वर खाली घे रे। सुरेश कॅमेरा ठीक आहे, आम्ही करू हे, आम्ही लागतो सरकारच्या मागे। कारण काय झालं तर आपण पाहतो सरकार तर निर्दयी आहे। मागच्या 2 वर्षी जिथे जिथे अतिवृष्टी झाली आहे पंचनामे होतात, प्रशासन आपलं काम करते, पण सरकारकडून काही मदत मिळत नाही। आता हे तरी अपेक्षित आहे चला निवडणुकीच्या तोंडावर तरी मदत द्या, म्हणजे सरकार एवढंच निवडणूक पाहूनच काम करत असतं। पण तुम्ही घाबरू नका, उद्धव साहेबांनी आम्हाला खास एवढ्यासाठीच पाठवलंय की तुमच्या सोबत आम्ही उभे आहोत एवढं सांगायला। हा, आणि जे काही असेल आपण लढू तुमच्यासाठी। चालूच पाहिजे, विमावाल्यांना पाठवतो आम्ही, करतो आता त्याला पाण्याचा निचरा जागा नाही काही नाही दादा, हे काय आहे इथं पाणीचं एवढं साचत आहे, रस्ते बनवले ना तर पाणी जायला जागा ठेवलेली नाही, खूप अडचणी, साईड ट्रेन वगैरे काहीच नाही, कन्वर्ट केलेलं नाही। आता समोरचा शेतकरी रडतोय सकाळपासून बसलो तुमची वाट पाहत, समोरच एकदम समोर आहे, तिथे जाऊ 1-2 सेकंद। ठीक आहे, काळजी घ्या। एक वाईट परिस्थिती आहे तिथे जाऊन आपण। तर आपण शेतकऱ्यांच्या सोबत असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। आज ठाकरे गटाचे महत्त्वाचे नेते मराठवाड्यातल्या दौऱ्यावरती आहेत आणि मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेलं जे नुकसान आहे त्याची पाहणी करतायत, शेतकऱ्यांशी संवाद साधतायत, त्यांना दिलासा देतायत। सरकार दरबारी आम्ही तुमच्यासाठी लढू असं आश्वासन सुद्धा आदित्य ठाकरे यांनी या शेतकऱ्यांना दिलेलं आहे। आदित्य ठाकरे त्यासोबतच चंद्रकांत खैरे असतील, संजय राऊत असतील, हे सगळे नेते आज संभाजीनगरच्या दौऱ्यावरती आहेत। कपाशीचं कसं नुकसान झालंय ते बघितलं जात आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पाचोड या भागामध्ये ही अतिवृष्टी झालेली होती आणि त्यामुळे कपाशीचं पीक मोठ्या प्रमाणावरती वाहून गेलेलं होतं। पीक आता सडायला सुरुवात झालेली आहे आणि त्याचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसतो। पुन्हा एकदा जाऊयात आपण कृष्णाकडे। कृष्णा, आदित्य ठाकरे हे पाहणी करता आहेत आणि शेतकरी त्यांच्याशी संवाद साधतात। दरवेळी माझ्या शेतात पाणी साचतं आणि नुकसान होतं, मात्र नुकसान भरपाई मिळत नाही, अशा प्रकारची चिंता शेतकरी आदित्य ठाकरेंना व्यक्त करतात। आदित्य ठाकरे म्हणतात की हे सरकार निवडणुकीच्या वेळी काम करतं, निदान यावेळी तरी अपेक्षा आहे की शेतकऱ्यांना मदत करेल। शेतकऱ्यांशी आदित्य ठाकरे संवाद साधतात, शेतकरी बोलतात, काय बोलतात बरोबर कृष्णा। हो, त्यावेळेस ते पाणी हळूहळू जातं, माझं दरवर्षी मला असं सर किती वर्ष होतं आता हे जवळपास त्याला 7 वर्ष झाली। हॅलो, प्रत्येक वेळेस होतं तुम्ही तिथं पूल पाहण्यासाठी हे मोठा लिंब दिसतो ना, तिथं पूल आहे, हा इथं पुलाची व्यवस्थाच नाहीये। ते पूल जे नाल्या टाकल्या त्याच्यावर पूल नाही, भिंत नाही, काही नाही, ते पाणी रुकतं, जेव्हा याचं प्रेशर होतं या पाण्याचं त्यावेळेसच पाणी जातं, 3-3 दिवस या वावरात पाणी असत राहतं। आता शनिवारी पाऊस झाला, सोमवारी मी पोळा होता म्हणून पोळ्याला इथं ही चप्पल माझी खाली, चप्पल माझी तिथंच राहिली वावरात। वसुबाला देखील मला नारळ फोडता आला नाही, फसलो मी। हो, आज चप्पल माझी सायकलवर आहे साहेब। आता हे जर पूल दुरुस्त झाला तरच माझ्या शेताची व्यवस्था होईल, त्याच्या पुढे लोकांची प्लॉटिंग आहे, त्या प्लॉटिंग वाल्यानं रोड लेवल बरोबर भरती करेल आणि ह्या वावरातलं पाणी जात नाही,
म्हणून माझी परिस्थिती दरवर्षी हीच आहे. तर मेहरबानी करून साहेबांनी माझं जी आहे ते पूल कधी दुरुस्त केला आणि त्या पुलातून जर पाणी गेलं तर माझी ही दरवर्षीची जी बिमारी आहे ती हाटून जाईल. हा प्रॅक्टिकल विषय आहे जरा पुलाचा, तो जरा आपल्याला सोडवणं गरजेचं आहे. आणि त्या लोकांना सांगितलं त्यांचे कर्मचारी येते ते म्हणजे ते अधिकाऱ्याला जाऊन सांगा आमच्याकडून होत नाही, आम्ही काही करू शकत नाही. आता त्याची दुरुस्ती कोण आता सरकार काय करत नाही. कलेक्टरांशी आपण पण बोलून घेऊ. रोडवर हीच परिस्थिती याला बँडशीला बोलावं सार्वजनिक पर्याय शोधा. उद्याला साहेब इथं ते समोर प्लॉटिंग वाल्यांचे पाणी अडवलं ना ते काढावं लागलं. ते पाणी त्यांनी रोडनं पाणी काढायला पाहिजे ना, त्यांनी रोडनं पाणी काढावं लागलं वापरलं. प्लॉटिंग. आणि हे पाणी माझ्या वावरात यांची 3 ताकद दिवस राहत राहत नाही शेतकऱ्याची. आता मी गरीब माणूस काय करणार आहे. हो सारे 3.25 एकर मध्ये कपासिटी तिकडे वावर आहे, अर्धे इकडे रोडच्या मागच्या वर्षी पण पाणी असंच होतं. हो एक त्याच्यामध्ये 10 क्विंटल कापूस निघाला ते या वावरामध्ये 9 एकर मध्ये. आपण पाहताय शेळके मामा इकडे शेळके मामा इकडे ना. अरे मामा इकडे त्यांचा चष्मा मामा इकडे या तुम्ही. मामा इकडे या. मामा या इकडे. दोन व्हिजिट म्हणजे आपण पाहतो. पहिली 2 शेतात आम्ही उतरलो, बांधावर आलेलो आहोत. खरोखर वाईट परिस्थिती आहे. अजून काही ठिकाणी पंचनामे सुरू झालेले नाही आहेत. काल रात्री मला वाटतं ऑर्डर निघालेली आहे आणि आज महत्त्वाची गोष्ट म्हणजे पंचनामे सुरू झाले पाहिजेत, नाहीतर जी परिस्थिती आहे ती सरकारला दिसणार नाही. नाहीतरी सरकारचं डोळे बंद आहेत, कान बंद आहे, लोकांचं काही ऐकत नाही, काही पाहत नाही आहे. पण काही प्रॅक्टिकल पण ज्या गोष्टी, जसं इथे आता पुलाचा विषय, इथे जे पाणी साचतं हे गेले 7 वर्षाचं साचतंय, तर आम्ही कलेक्टर महोदयांशी पण बोलणार आहोत. पण काही तातडीने यांना मदत झाली पाहिजे, ती अपेक्षित आहे. अनुभव असा आहे की याच्या आधी पाऊस आला, नुकसान झालं, मात्र मदत मिळाली नाही. म्हणजे आपण दोन्ही पुन्हा मदत. हो हे आपण मागच्या पण शेतात ऐकलं की 2 वर्ष जी काही आपत्ती आली असेल, मग कधी गारपीट असेल, कधी अवकाळी पाऊस असेल, कधी सततचा पाऊस असेल, पंचनामे होतात पण मदत होत नाही. आणि हे सरकार निर्दयी आहे हे आम्ही पहिल्यापासून बोलत आलेलो आहोत. पण आपण पाहतोय की बळीराजा आज त्रस्त आहे, हैराण आहे आणि त्यांच्या सोबत उभं राहण्यासाठी हे सरकारमधून कोणी उभं राहत नाही. मराठवाड्यात 11 लाख हेक्टरवर प्रचंड नुकसान झालेलं आहे. मागच्या वर्षीपर्यंत जे गद्दार सरकारमधले कृषी मंत्री होते ते मराठवाड्यातलेच होते, ह्याच जिल्ह्यातले होते. आता पालकमंत्री आहेत पण त्यावेळी देखील फिरकले नव्हते. आता कृषी मंत्री कोणीतरी दुसरं आहे, नाव देखील माहिती नाही महाराष्ट्राला. आपण पाहतो ह्याच्यात राजकारण न आणता खरं तर मदत ही तातडीची झाली पाहिजे. कृषी मंत्री पण उतरले आहेत पाहणीसाठी. हो मी तुम्हाला परवाच सांगितलं होतं, कुठेतरी प्रेसमध्ये बोलत होतो की माझा दौरा जाहीर होत्याच हे लोक आता उतरतील. आज मला वाटतं योगायोगाने इथे राष्ट्रपती महोदय पण मला वाटतं मराठवाड्यात आहेत. त्यांनी देखील याची थोडी माहिती घेणं गरजेचं आहे, दखल घेणं गरजेचं आहे. कारण आम्ही ह्याच देशाचे नागरिक आहोत आणि राष्ट्रपती महोदयांनी जसं बेंगॉलच्या त्या केसवर मत व्यक्त केलं तसं आमच्या शेतकऱ्यांच्या पण आज परिस्थितीवर मत व्यक्त करणं हे गरजेचं आहे. ज्या ठिकाणी रोडची कामं झाले त्या ठिकाणी चुकांमुळे अनेक शेतकरी हजारो हेक्टर आहेत ना. तर ह्या ज्या शेतात आहोत मला वाटतं मामा 7 वर्ष बरोबर इथे ते पुलाचं आणि काही ठिकाणी असे जे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहेत आम्ही नोंद करून घेतोय, कलेक्टरांची पाठपुरावा करू. आपल्या चष्म्याचं एक ई-पीक ॲप जे आहे, ई-पीक ॲप आहे ना ते बंद आहे. त्यामुळे जर ई-पीक वर नोंद केली नाही तर शेतकऱ्यांना काहीच फायदा होणार नाही. डाऊन झालाय त्या डाऊन आहेच. आणि आता हेच प्रश्न आहेत बघा, हे मूलभूत प्रश्न काय होतं की खूप वेळा होर्डिंगवर सगळं दिसतं पण लोकांपर्यंत आलंय का? बरं ई पीक पाहणीचं जरी असलं तरी नेटवर्क आहे का आपल्याला इथे? सांभाळून चला. तर पंचनामे हे तातडीने सुरू झाले पाहिजेत अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केलेली आहे. आदित्य ठाकरे सध्या पाचोड परिसरामध्ये नुकसानग्रस्त भागाची पाहणी करतायत आणि 2 दिवसांपूर्वी याच शेतांमध्ये, या परिसरातल्या शेतांमध्ये कशी परिस्थिती होती आपण बघतोय. मोठ्या प्रमाणावरती लोकांच्या शेतामध्ये पाणी शिरलं, शेती खरडून निघाली, अनेकांची मोठ्या प्रमाणावरती शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे
आणि आता तातडीनं पंचनामे करावे अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केलेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.